नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये तब्बल 21,413 पदासाठी जागा निघाल्या असून यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत, अर्ज प्रणाली कशी आहेत, कुठल्या जागा ह्या असणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला याचा अर्ज कुठल्या जिल्ह्यात आणि कसा भरायचा मित्रांनो, या संदर्भात संपूर्ण अपडेट माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे। कारण मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर शेती असेल, शेती संबंधित योजना असेल किंवा अजून कोणत्या शासकीय योजना असेल याचे संदर्भ सगळे व्हिडिओ A to Z माहिती संदर्भात आपण टाकत असतो। याची संपूर्ण अपडेट माहिती तुम्हाला भेटत राहावी म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राइब करायचं आहे। तर मित्रांनो, आता अर्ज कसा भरायचा, चला करूया या व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माझी नोकरी एक ही वेबसाईट आहे। या वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळवू शकता। तर मित्रांनो, सर्वप्रथम म्हणजे तुम्ही अर्जाची जाहिरात या क्लिक हिअरवर क्लिक करून संपूर्ण जाहिरात पाहू शकता किंवा ऑनलाईन अप्लाय करा यावर सुद्धा पाहू शकता किंवा तुम्हाला डायरेक्ट जर अर्ज करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ठेवली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आता वेबसाईट ओपन झाली आहे। तर आपल्याला अर्ज कुठल्या राज्यामध्ये भरायचा हे सुद्धा महत्त्वाचं आहे। तर आपण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे आपण या ठिकाणी महाराष्ट्र निवडणार आहोत। त्याचबरोबर कुठल्या विभागात आपल्याला अर्ज भरायचा आहे हे सुद्धा या ठिकाणी निवडायचं आहे। जसे की तुमचं जे सर्कल असेल, ज्या सर्कलमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। तर मी या ठिकाणी बुलढाणा आहे। तर त्याचबरोबर आता अर्ज भरायचा कसा तर मित्रांनो पाहूया। तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन जी पहिली स्टेप आहे यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी एक पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा ईमेल ID टाकून व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे आणि संपूर्ण माहिती मित्रांनो या ठिकाणी स्टेप बाय स्टेप भरायची आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी OTP आला आणि आता सबमिट OTPवर आपण क्लिक करूया। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपला मोबाईल नंबर सुद्धा व्हेरीफाय झाला। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला आपला ईमेल ID टाकणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी आता आपण ईमेल ID सुद्धा टाकून घेऊया। तर अशा प्रकारे या ठिकाणी ईमेल ID टाकला आणि व्हॅलिडेट ईमेलवर सुद्धा आपण क्लिक केलं तर आपल्या ईमेलवर जोही OTP येईल तो OTP जसाचा तसा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या ईमेलवर सुद्धा OTP आला आणि सबमिट OTP आपण या ठिकाणी करून घेतला आहे। तर या ठिकाणी आता ॲप्लिकंट नेम ॲज सेकंडरी स्कूल पास सर्टिफिकेट तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जेही तुमच्या स्पेलिंग आहे ते स्पेलिंग तुम्हाला या ठिकाणी जसंचं तसं भरून घ्यायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला काही काळजीसुद्धा घेणं गरजेचं आहे, जसं की एनी डिव्हिएशन मे बी लीड टू द कॅन्सलेशन ऑफ कॅन्डिडेटेशन। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचं जर काही चुकी झाली तर कोणत्या एकाच चुकीमुळे सुद्धा तुमचा अर्ज हा बाद होऊ शकतो असा याचा अर्थ होतो। तर या ठिकाणी आपल्या मार्कशीटवर जेही स्पेलिंग आहे ते आपण या ठिकाणी टाकून घेणार आहोत। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या मार्कशीटवर जसं स्पेलिंग आहे तसं आपण या ठिकाणी टाकून घेतलं। त्याचबरोबर तुमच्या मार्कशीटवर तुमच्या आईचं जसं नाव असेल तसं आपल्याला या ठिकाणी सुद्धा टाकून घ्यायचं आहे। ते सुद्धा आपण टाकून घेतलं आणि तुमची जन्मतारीख जी असेल ती जन्मतारीख सुद्धा तुम्हाला जशीच्या तशी या ठिकाणी भरून घ्यायची आहे। त्याचबरोबर जेंडर मेल असेल, फिमेल असेल, ट्रान्सजेंडर असेल ते या ठिकाणी निवडायचं आहे। तर या ठिकाणी आपण निवडलं आणि या ठिकाणी कम्युनिटी तुमची जी कास्ट असेल, ओपन असेल तर तुम्ही या ठिकाणी OBC टाकू शकता, EWS तुम्ही टाकू शकता किंवा जनरल असेल तर या ठिकाणी EWS तुम्ही टाकू शकता किंवा सोडून सुद्धा ठेवू शकता। तर या ठिकाणी NT, OBC किंवा SBC जेही कास्ट असेल त्याप्रमाणे या ठिकाणी भरून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी OBC आहे तर OBC टाकून घेतलं। त्यानंतर सर्कल इन विच सेकंडरी स्कूल पास, तर तुम्ही पास कोणत्या राज्यामध्ये झाला तर हे सुद्धा या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी मी महाराष्ट्र टाकलं। त्यानंतर इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल तुम्ही कोणत्या वर्षी पास झालात ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे। तुमच्या मार्कशीटवर तुम्ही पाहू शकता की तुम्ही पास कधी झाला आहात। अशा प्रकारे या ठिकाणी मी टाकून घेतलं आणि या ठिकाणी जो कॅप्चा कोड असेल कॅप्चा कोड जसाचा तसा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी पहिली स्टेप आपण पूर्ण भरून घेतली। यामध्ये जी माहिती भरली आहे ती माहिती संपूर्ण पाहून घ्यायची आहे, बरोबर आहे किंवा चुकीची। या ठिकाणी संपूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट या ऑप्शन आपल्याला
क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो जी पहिली स्टेज आहे ती आपण पूर्ण केली। तर अशा प्रकारे पूर्ण माहिती भरल्यानंतर पुन्हा या ठिकाणी तुम्हाला अजून काही ऑप्शन भरायचे आहे, म्हणजे तुम्ही दुसऱ्या स्टेजवर या ठिकाणी गेला असं समजून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आधार नंबर तुमचा जसाचा तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण आधार नंबर टाकून घेतला। तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण आधार नंबर टाकून घेतला। त्यानंतर आर यू अ पर्सन विथ डिसेबिलिटी, तुम्ही जर अपंग असाल तर या ठिकाणी यस निवडायचं आहे। यस निवडल्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये अपंग आहे ते सुद्धा या ठिकाणी निवडायचं आहे। तर या ठिकाणी मी नो निवडणार आहे। त्यानंतर लँग्वेज स्टडी इन सेकंडरी स्कूल, तुम्ही 10वी पास झाला असाल त्यावेळेस तुम्ही इंग्लिश मिडियम आहे, हिंदी मिडियम आहे, मराठी मिडियम आहे, तुम्ही ज्याही मिडियममध्ये पास झाला असाल जी तुमची लँग्वेज असेल ती या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे। त्यानंतर विदर एम्प्लॉई, या ठिकाणी तुम्ही जर एखाद्या कंपनीत असेल, कुठं कामाला असेल, जॉबला असेल ते सुद्धा या ठिकाणी भरणं मॅन्डेटरी आहे। तर तुम्ही जर जॉबला असेल तर यस निवडायचं, अन्यथा नो निवडायचं आहे। कारण की तुम्ही जॉबला असाल आणि ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल, सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणाहून NOC घेणं सुद्धा गरजेचं आहे। त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला यस नो हे ऑप्शन निवडायचं आहे। त्यानंतर मित्रांनो थोडं खाली स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, जो की 50 KB ते 250 KB मध्ये असणं गरजेचं आहे। 200 DPI मध्ये तुम्ही स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करू शकता। तर या ठिकाणी मी फोटो ऑलरेडी माझा स्कॅन करून ठेवला आहे। तर या ठिकाणी फोटो अपलोड करूया। तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी फोटो आणि साईन सुद्धा आपण अपलोड करून घेतली आहे। त्याचबरोबर संपूर्ण माहिती एकदा पुन्हा चेक करून घ्यायची आहे। त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो जी ही माहिती आपण या अर्जात भरली असेल ती संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल। तर अशा प्रकारे माहिती भरल्यानंतर या ठिकाणी जो चौकोनी डबा आहे या डब्यात क्लिक करून पुन्हा एकदा सबमिट करायचं आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक नवीन पेज ओपन होईल। या ठिकाणी डिअर कॅन्डिडेट युअर रजिस्टर हॅज बीन कंप्लीट सक्सेसफुली युअर रजिस्ट्रेशन नंबर अशा प्रकारे या ठिकाणी माहिती आहे। त्यानंतर जोही रजिस्ट्रेशन नंबर आहे हा तुम्हाला कॉपी करून मित्रांनो साठवून ठेवायचा आहे, जेणेकरून तुमचा अर्ज जर मधातच बाद झाला तर तुम्हाला या रजिस्ट्रेशन नंबरची आवश्यकता पडणार आहे। तर या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून ठेवला। त्यानंतर कंटिन्यू टू अप्लाय यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहिली स्टेप आपली पूर्ण झाली। त्यानंतर सिलेक्ट सर्कल, तुम्हाला ज्याही सर्कलमध्ये हा अर्ज करायचा आहे ते सर्कल या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपण आता सर्कल निवडून घेऊया। तर या ठिकाणी मी अर्ज महाराष्ट्रामध्येच टाकणार असल्यामुळं या ठिकाणी मी महाराष्ट्र निवडणार आहे। अशा प्रकारे सबमिट या ऑप्शनवर आपल्याला पुन्हा क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुन्हा आपला जोही रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्यावर एक पुन्हा OTP येईल। तो OTP आपल्याला या ठिकाणी जसाचा तसा मित्रांनो टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली कॅप्चा कोड टाकून नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो दुसरं स्टेप सुद्धा आपली पूर्ण झाली आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुमचा जोही ॲड्रेस असेल, घराचा ॲड्रेस, तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल तो ॲड्रेस सुद्धा या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी मी ॲड्रेस टाकून घेतो। जर आपण एकाच ॲड्रेसवर राहत असाल तर या ठिकाणी सेम ॲज कम्युनिकेट ॲड्रेस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो खाली थोडं स्क्रोल करायचं आहे। त्यानंतर इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल 2008 तुमचं जे बोर्ड असेल ते बोर्ड या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही ज्याही कॅन्डिडेटचं शिक्षण हे 2007 ते 2014च्या मधात झालं असेल तर या ठिकाणी हे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे। किंवा ज्या कॅन्डिडेटचं 1996 ते 2008च्या मधात वर्ग 10वी झाली आहे ते या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। ते निवडल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मार्क्स हे ऑप्शन निवडायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट रिझल्ट टाईप या ठिकाणी दिसत असेल, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमची जी ही सिलेक्ट लँग्वेज जी तुमची सेकंड लँग्वेज असेल तुमच्या मार्कशीटप्रमाणे, किंवा जी फर्स्ट लँग्वेज असेल किंवा जी थर्ड लँग्वेज असेल ती या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे। तर तुमच्या मार्कशीटवर तुम्ही पाहू शकता की सेकंड लँग्वेज कोणती आहे। तर मित्रांनो या ठिकाणी सेकंड लँग्वेज माझी हिंदी आहे, तर या ठिकाणी मी हिंदी निवडून घेणार आहे। त्यानंतर मॅथेमॅटिक्स जसे तसं सोडून द्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची फर्स्ट लँग्वेज कोणती आहे ते सुद्धा निवडून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता माझी जी फर्स्ट लँग्वेज आहे ती आहे मराठी।
तर या ठिकाणी मी मराठी निवडून घेणार आहे। त्यानंतर थर्ड लँग्वेज तुमची जी असेल ती निवडून घ्यायची आहे। तर माझी थर्ड लँग्वेज इंग्लिश आहे, ती मी या ठिकाणी निवडून घेतली। आणि मित्रांनो, मार्कशीटप्रमाणे तुम्हाला ज्याप्रमाणे मार्क्स असेल ते मार्क्स या ठिकाणी जशाच्या तसे तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण मार्क्स आपण भरून ठेवले। त्यानंतर CGPA स्कोअर हे या ठिकाणी मॅन्डेटरी नाही, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी ब्लँकसुद्धा सोडून देऊ शकता। त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे, ओके या बटनावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी मित्रांनो, संपूर्ण अर्ज आपण व्यवस्थित भरला आहे। त्यानंतर शेवटची स्टेप येते ते म्हणजे डिव्हिजन। तुम्हाला डिव्हिजन निवडायचं आहे, ज्याही डिव्हिजनमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा असेल ते डिव्हिजन या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये जेवढे डिव्हिजन असेल त्या डिव्हिजनपैकी तुम्ही कुठे अर्ज भरू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी काही ऑप्शनसुद्धा निवडायचे आहे, जसं की प्रिपरेशन द्यायचं आहे। तुम्ही ज्याही डिव्हिजनमधील ज्याही जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला जो डिव्हिजन जवळ पडत असेल, जे प्रेफरन्स जवळ पडत असेल तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे अंक टाकून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे मी या ठिकाणी काही अंक टाकून घेतले। त्यानंतर या ठिकाणी आय हर बाय डिक्लेअर दॅट या चौकोन डब्यात आपल्याला क्लिक करायचं आहे। यात क्लिक केल्यानंतर मित्रांनो, सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ओके या बटनाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण अर्ज आपण व्यवस्थित भरला आहे। त्यानंतर मित्रांनो, OBC असेल, जनरल असेल यांच्यासाठी 100 रुपये चलन ठेवण्यात आलं आहे आणि SC कॅटेगरीसाठी चलन नाही किंवा महिलांसाठी चलन नाही। तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज या ठिकाणी भरू शकता। त्यानंतर मेक अ पेमेंट यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक करून मित्रांनो, तुम्हाला 100 रुपये पेमेंट या ठिकाणी करावं लागणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण चलनसुद्धा करून घेतलं। चलन केल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपला फॉर्म डाउनलोड करून आपल्याला सेव्ह करून ठेवायचा आहे, जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी जर निवड झाली तर हाच अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी कामा येईल। तर अशा प्रकारे प्रिंट करून तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता किंवा प्रिंटआउट मागून सुद्धा काढून ठेवू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण अर्ज भरला। तर मित्रांनो, हा अर्ज कसा भरला हे तुम्हाला कळालं असेल, कारण की आपण एकदम सोप्या आणि साध्या भाषेत व्हिडिओ बनवत असतो। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे।